विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या इतिहासाचा 6वा घटक पाहत आहोत। या घटकाचा शेवटचा मुद्दा आपल्याला पाहिजे, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष चालू आहे। मग या संघर्षामध्ये आपण मागच्या दशकेला वसाहतवादाविरुद्ध संघर्ष करण्यासाठी महात्मा गांधीजींनी सुरू केलेली निशस्त्र प्रतिकार चळवळ त्या ठिकाणी आपण पाहिली। म्हणजे असहकाराच्या आंदोलनातून, सविनय कायदेभंगाच्या माध्यमातून महात्मा गांधीजींनी ब्रिटिशांशी त्या ठिकाणी प्रतिकार केला आणि भारताचा हा स्वातंत्र्य लढा पुढे नेण्यासाठी किंवा वसाहतवादाविरुद्धचा संघर्ष पुढे नेण्याचं काम केलं। आता आपल्याला याच घटकामधला शेवटचा एक मुद्दा पाहिजे आहे, तो म्हणजे आझाद हिंद सेना आणि त्याबरोबर शेवटचं 1942चं भारत छोडो आंदोलन। या माध्यमातून हा वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा संघर्ष आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे। मग ज्या पद्धतीनं महात्मा गांधीजींनी स्वदेशीचा पुरस्कार करून परदेशी मालावर बहिष्कार टाकून, असहकार करून, शाळा कॉलेज महाविद्यालय बंद करून, अनेक प्रथितयश वकिलांनी आपला वकिली व्यवसाय बंद करून ब्रिटिश सरकारशी असहकार केला। असहकार करूनही इंग्रज सरकारला त्या ठिकाणी जाग आली नाही, म्हणून शेवटी इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा निषेध करण्यासाठी, सरळ इंग्रजांनी केलेल्या कायद्याचा भंग करण्यासाठी सविनय कायदेभंग चळवळ, त्या सविनय कायदेभंग चळवळीचा भाग म्हणून गांधीजींनी दांडी यात्रा केली आणि या माध्यमातून लढा। मग अशाच प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या संघटना ब्रिटिश सरकारला म्हणजेच वसाहतवादाविरुद्धात त्या ठिकाणी संघर्ष करत होते। मग त्यामध्ये एक संघटना आहे ती म्हणजे आझाद हिंद सेना। या आझाद हिंद सेनेने सुद्धा ब्रिटिश सरकारशी किंवा वसाहतवादाविरुद्ध फार मोठा संघर्ष केलेला आहे। तर आझाद हिंद सेना, या आझाद हिंद सेनेनं कशा प्रकारे संघर्ष केला या घटकाचा विचार आपण आज या ठिकाणी करणार आहोत। तर पहा, 1939 साली जगामध्ये दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली। जर्मनीचा नेता किंवा जर्मनीचा हुकुमशहा नाझी पक्षाचा अध्यक्ष होता, तो म्हणजे हिटलर। आपण सर्वांनी ऐकलेलं आहे हिटलरचं नाव। मग हा जर्मनीचा हुकुमशहा होता, त्याचा नाझी पक्ष होता, या नाझी पक्षाचा तो अध्यक्ष होता आणि त्याचीच सत्ता जर्मनीमध्ये त्या ठिकाणी होती। आणि मग या जर्मनीमध्ये हा हिटलर सत्तेवर असताना सन 1939 साली या हिटलरने युरोप खंडात दुसऱ्या महायुद्धाची ठिणगी पाडली, म्हणजे दुसऱ्या महायुद्धाला त्या ठिकाणी सुरुवात केली। मग आता ज्यावेळेस जगामध्ये दुसरं महायुद्ध सुरू झालं, वास्तविक पाहता हे दुसरं महायुद्ध आपण जर तुलना केली तर युरोप खंडातील राष्ट्र आणि आशिया खंडातील राष्ट्र, अशा राष्ट्रामध्ये हे युद्ध सुरू झाले। म्हणजे खऱ्या अर्थानं दोस्त राष्ट्र आणि अक्ष राष्ट्र किंवा ज्याला आपण मित्र राष्ट्र म्हणतो, अशा राष्ट्रामध्ये 1939 ते 1945च्या दरम्यान एक दुसरं महायुद्ध त्या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसून येतं। मग या दुसऱ्या महायुद्धाचा आणि आझाद हिंद सेनेचा कुठेतरी संबंध आहे। मग ज्यावेळेस दुसरं महायुद्ध सुरू झालं त्यावेळेस ब्रिटिश सरकारने परस्पर निर्णय घेऊन टाकला की इंग्रजाच्या बाजूने, दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजाच्या बाजूने त्या ठिकाणी भारत किंवा भारतातील जनता किंवा भारत सरकारचा त्या ठिकाणी या युद्धाला पाठिंबा असल्याचा निर्णय इंग्रजांनी परस्पर जाहीर केला। म्हणजे कोणत्याही भारतीयांचं मत घेतलं नाही, कोणत्या भारतीयांचा विचार घेतला नाही किंवा भारतामध्ये त्यावेळेस भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं म्हणून किंवा भारताचे प्रश्न मांडणारी जी संघटना होती राष्ट्रीय काँग्रेस, या राष्ट्रीय काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेसमधल्या कार्यकारिणीच्या कोणत्याही नेत्याचा विचार न घेता, निर्णय न घेता ब्रिटिश सरकारने परस्पर जाहीर करून टाकलं। काय जाहीर केलं की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्रजाच्या बाजूने भारत उतरत आहे किंवा भारताचा त्या ठिकाणी पाठिंबा। हा जो निर्णय इंग्रजांनी घेतला, या निर्णयाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गांधीजी आणि राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाने प्रखर विरोध केला। यांचा विरोध होता, म्हणजे भारतीय लोकांना विश्वासात न घेता परस्पर त्या ठिकाणी इंग्रज असं काय जाहीर करू शकतं, म्हणजे आमचा निर्णय किंवा आमची परवानगी घेतल्याशिवाय त्या ठिकाणी आपण हा निर्णय कसा जाहीर करू शकता। मग ह्या गोष्टींमुळे गांधीजी आणि काँग्रेस किंवा राष्ट्रीय काँग्रेस यांचा या गोष्टीला त्या ठिकाणी विरोध होता। तर या युद्ध सुरू झालं त्यावेळेस लगेच काय झालं की जपानने
जर्मनीच्या बाजूने त्या ठिकाणी युद्धामध्ये उडी घेतली, म्हणजे जपान जर्मनीच्या बाजूला त्या ठिकाणी गेला। त्यावेळेस जपानने काय केलं तर ब्रिटिशांच्या ताब्यातील आग्नेय आशियातील जो प्रदेश होता, म्हणजे आग्नेय आशिया ब्रिटिशांच्या ताब्यात होता, तिथला काही प्रदेश ब्रिटिशांच्या ताब्यात होता। मग जपानने जर्मनीच्या बाजूने त्या ठिकाणी युद्धात उडी घेतली, जर्मनीला सहकार्य केलं आणि ब्रिटिशांच्या ताब्यातील आग्नेय आशियातील बराच प्रदेश त्या ठिकाणी जिंकून घेतले। यामुळे इंग्रजाला ही धोक्याची घंटा त्या ठिकाणी वाटलं। या आग्नेय आशियातील प्रदेश जिंकून घेतल्यानंतर ब्रिटिश सैन्यातील अनेक सैनिक हे जपानच्या हाती लागले। त्या ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये बरेच सैनिक हे भारतीय सुद्धा होते। मग हे बरेच सैनिक जपानच्या हाती लागले आणि मग त्यातूनच जपानच्या हाती जे ब्रिटिशांचं सैन्य लागलेलं होतं त्याच सैन्यातून रासबिहारी बोस यांनी या आझाद हिंद त्या ठिकाणी सेनेची निर्मिती केली, आझाद हिंद सेना निर्माण केली। आणि अशा पद्धतीनं ब्रिटिशांशी विरोध करण्यासाठी ही आझाद हिंद सेना त्या ठिकाणी अस्तित्वात। म्हणजे जपानच्या हाती लागलेलं जे ब्रिटिश सैन्य होतं त्या ब्रिटिश सैन्यातूनच त्या ठिकाणी त्या सैन्यांना एकत्र करून रासबिहारी बोस यांनी आझाद हिंद सेनेची निर्मिती केली आणि पुढे याच सेनेचं नेतृत्व पुढील कालावधीमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी केलं आणि म्हणून ती सुभाषचंद्र बोस आणि त्यांची आझाद हिंद सेना या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये या आझाद हिंद सेनेचं अत्यंत महत्त्वाचं काम आहे। म्हणजे वसाहतवादाविरुद्ध जो लढा झालेला आहे, वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी जो संघर्ष केला त्यामध्ये आझाद हिंद सेनेचा सगळ्यात महत्त्वाचा वाटा आहे। मग आता ही जी आझाद हिंद सेना होती, आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस यांचं नेमकं कार्य काय, तर या गोष्टीचा आपल्याला ठिकाणी विचार करायचा। मग आता सुभाषचंद्र बोस यांनी त्या ठिकाणी सिंगापूर या ठिकाणी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्यांनी 1943 साली सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना केली। सुभाषचंद्र बोस यांनी 1943 ला सिंगापूर या ठिकाणी म्हणजे आग्नेय आशियातील मलयद्वीप मध्ये असणारा हा प्रदेश मग या सिंगापूर या ठिकाणी आझाद हिंद सरकारची स्थापना केली आणि या आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून ब्रिटिशांना प्रतिकार करण्यासाठी आपलं सैन्य त्यांनी निर्माण केलं। पुढे त्यांनी त्याच वर्षी म्हणजे 1943च्या अखेर शेवटच्या टप्प्यामध्ये या आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सरकारच्या माध्यमातून काय केलं तर अंदमान निकोबार ही बेटं त्या ठिकाणी जिंकून घेतली। अंदमान निकोबार बेटं वरती आझाद हिंद सेनेची किंवा आझाद हिंद सरकारची त्या ठिकाणी वर्चस्व निर्माण झालं। म्हणजे या पद्धतीनं एक एक प्रदेश त्या ठिकाणी आपल्या ताब्यामध्ये घेण्याचं काम या आझाद हिंद सेनेने आझाद हिंद सेनेच्या सरकारने त्या ठिकाणी मिळवलं, काम सुरू केलं। यामुळे ब्रिटिशांच्या मनामध्ये सुद्धा आझाद हिंद सेनेबद्दल त्या ठिकाणी दहशत किंवा भीतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं। पुढे 1944 मध्ये म्हणजे पुढील वर्षीच लगेच 1944 साली आझाद हिंद सेनेने काय केलं, सुभाषचंद्र बोस यांच्या नेतृत्वाखाली आराकानचा प्रदेश त्या ठिकाणी ताब्यात घेतला। म्हणजे म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश ज्याला आपण आज म्यानमार म्हणतो त्या म्यानमार मधला प्रदेश म्हणजे आराकानचा प्रदेश हा प्रदेश सुद्धा त्या ठिकाणी मिळवून घेतला। म्हणजे भारतामधला हा जो प्रदेश आहे, म्यानमार मधला हा जो प्रदेश आहे तो सुद्धा या आझाद हिंद सेनेने त्या ठिकाणी ताब्यात घेतला। त्याबरोबर पुढे संघर्ष करत करत आझाद हिंद सेना एक एक प्रदेश ताब्यात घेत आसामच्या पूर्व सीमेवरील काही जी ठिकाणं होती, जी काही ठाणी होती ती ठाणी सुद्धा आझाद हिंद सेनेने त्या ठिकाणी जिंकून घेतली, म्हणजे आपल्या नियंत्रणाखाली आणली। म्हणजे अशा पद्धतीनं आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस त्यांची आझाद हिंद सेना आणि त्यांचं कार्य या पद्धतीने चालू। परंतु या पद्धतीने त्यांचं कार्य चालू असताना त्यावेळेस त्यांना फारशी प्रतिकूल परिस्थिती होती असं नाही, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सेनेचे सैनिक त्या ठिकाणी लढत होते, एक एक प्रदेश त्या ठिकाणी काबीज करत होते आणि ब्रिटिशांना मोठ्या प्रमाणात विरोध करत होते। म्हणजे अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आझाद हिंद सेना आणि आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करणारे सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना करून आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून सैनिक उभारून सिंगापूर असेल, अंदमान निकोबार बेट असतील किंवा आराकानचा प्रदेश असेल हा संपूर्ण प्रदेश आपल्या ताब्यात घेतला आणि वसाहतवादाविरुद्ध मोठा संघर्ष त्या ठिकाणी केलेला दिसून येतो। हा यामधला एक मुद्दा आहे।
आझाद हिंद सेना आणि सुभाषचंद्र बोस आणि त्यांचं आझाद हिंद सेनेमधलं प्रामुख्यानं कार्य या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल। यानंतर पहा आपल्याला पुढचा मुद्दा पाहायचा आहे 1942 साली एक आंदोलन झालं भारतामध्ये या वसाहतवाद्याविरुद्ध, ते म्हणजे भारत छोडो आंदोलन। हा एक शेवटचा मुद्दा आपल्याला या घटकातला पाहायचा। 1942 साली भारत छोडो आंदोलन ब्रिटिशांच्या विरोधात त्या ठिकाणी सुरू झालं। पहा, राष्ट्रीय सभा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व करत असताना राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीची एक बैठक वर्धा या ठिकाणी भरलेली होती। राष्ट्रीय सभेची जी कार्यकारिणी होती त्या कार्यकारिणीची सभा वर्धा या ठिकाणी होती आणि मग या वर्धा या ठिकाणी या कार्यकारिणीच्या सभेने एक ठराव मंजूर केला। तो ठराव म्हणजे काय तर ब्रिटिशांनी भारत सोडून जावे, ब्रिटिशांनी भारत सोडून जावे हा महत्त्वाचा ठराव त्या ठिकाणी या राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने वर्धा येथील सभेमध्ये त्या ठिकाणी घेतला की ब्रिटिशांनी आता भारत सोडून जावं, आमचा प्रदेश आमच्या त्या ठिकाणी ताब्यात घ्या। हा ठराव त्या ठिकाणी पारित केला आणि त्यावेळेस 7 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईमध्ये गवालिया टँक मैदानावर 7 ऑगस्ट 1942 या दिवशी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर राष्ट्रीय सभेचं अधिवेशन सुरू झालं। त्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते मौलाना अबुल कलाम आझाद। मौलाना अबुल कलाम आझाद हे राष्ट्रीय सभेच्या गवालिया टँकवर सुरू असलेल्या अधिवेशनाचे त्या ठिकाणी अध्यक्ष होते। त्यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सभेचं अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालं आणि मग या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये लगेच 7 ऑगस्टला अधिवेशन त्या ठिकाणी सुरू झालं आणि 8 ऑगस्ट 1942 या दिवशी म्हणजे दुसऱ्याच दिवशी या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक अत्यंत महत्त्वाचा ठराव अधिवेशनामध्ये मांडला, तो म्हणजे छोडो भारत। छोडो भारत हा ठराव मांडला। छोडो भारत हा ठराव त्या ठिकाणी मांडल्याबरोबर या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये प्रचंड बहुमताने ब्रिटिशांविरुद्धचा हा ठराव त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने मंजूर झाला आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी ब्रिटिशांनी तत्काळ भारत त्या ठिकाणी सोडून जावा अशी मागणी या अधिवेशनामध्ये केली आणि मग या अधिवेशनामध्ये हा ठराव मंजूर झाल्यानंतर भारत छोडो आंदोलनाचा ठराव मंजूर झाल्यानंतर हा आंदोलन कशा पद्धतीने त्या ठिकाणी चालवायचं याचा विचार त्या ठिकाणी केला आणि म्हणून 1942 साली पारित झालेला भारत छोडो ठराव किंवा सुरू झालेलं भारत छोडो आंदोलन या आंदोलनामध्ये टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी ब्रिटिशांना विरोध केला गेला आणि या आंदोलनाचे काही परिणाम झाले याचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा। मग आता सुरुवातीला पहा की या भारत छोडो आंदोलनामध्ये हे आंदोलन अत्यंत अहिंसक मार्गाने सुरू झालं। अहिंसक आंदोलन याला म्हणतात, कोणत्याही प्रकारची हिंसा नाही, अहिंसेच्या मार्गाने। आणि मग अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन त्या ठिकाणी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सुरू झालं। महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाची त्या ठिकाणी सुरुवात झाली। पण ज्यावेळेस अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन सुरू झालं किंवा अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावेळेस महात्मा गांधीजींनी भारतीय जनतेला फार मोठा मोलाचा संदेश दिला। एवढंच नव्हे, असंही म्हणता येईल की त्यांनी फार मोठा आंदोलन म्हणजे एक मोठा निर्णय भारतीय जनतेसमोर मांडला। त्यावेळेस महात्मा गांधीजी म्हणाले हे आंदोलन केवळ राष्ट्रीय सभेचं नसून किंवा हे आंदोलन फक्त राष्ट्रीय सभेपुरतं मर्यादित नाही, हे आंदोलन राष्ट्रीय सभेचं नाही किंवा राष्ट्रीय सभेचं नसून हे आंदोलन सर्व भारतीयांचं आहे। म्हणजे एकट्या राष्ट्रीय सभेचं हे आंदोलन नाही तर हे राष्ट्रीय सभेचं आंदोलन नसून हे संपूर्ण भारतीय जनतेचं सर्व भारताचं त्या ठिकाणी आंदोलन आहे आणि म्हणून या आंदोलनामध्ये देशातल्या सर्व स्त्री पुरुषांनी, फक्त पुरुषांनीच नाही तर त्याबरोबर स्त्रियांनी सुद्धा या क्षणापासून आपण स्वतंत्र आहोत असं समजावं। म्हणजे आपण आता स्वतंत्र झालेलो आहोत, आपल्यावर कोणाचंही राज्य नाही, आपल्यावर कोणाचंही वर्चस्व नाही, तर आपण स्वतंत्र झालेलो आहोत असं समजावं आणि या लढ्यासाठी सर्व भारतीयांनी सिद्ध व्हावं। हा अत्यंत निकराचा लढा आहे असं गांधीजींनी सांगितलं, निकराचा लढा आहे। आणि हा निकराचा लढा लढताना सुद्धा गांधीजी पुढे म्हणाले, पुढे भारतीय जनतांना त्यांनी आवाहन केलं की ते म्हणाले की आज हा लढा आपल्याला अत्यंत अहिंसेच्या मार्गाने त्या ठिकाणी घेऊन जायचा आहे।
मग त्या अहिंसेच्या मार्गाने जात असतानाच त्या ठिकाणी गांधीजींनी या भारतीय जनतेला या आंदोलनामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचा मंत्र दिला. त्यावेळेस ते म्हणाले होते की मी तुम्हाला आज एक मंत्र देणार आणि तो मंत्र म्हणजे भारतीय जनतेला ब्रिटिश सरकारच्या विरोधात लढण्यासाठी शेवटचा एक मंत्र गांधीजींनी दिला, तो म्हणजे करेंगे या मरेंगे. आता एक तर ब्रिटिशांच्या विरोधात संघर्ष करायचा आणि आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून घ्यायचं आणि जर ते नाहीच मिळालं तर शेवटी निकराचा लढा द्यायचा, म्हणजेच करेंगे या मरेंगे हा मंत्र गांधीजींनी दिला. शेवटी गांधीजी म्हणाले की करेंगे या मरेंगे ही सर्व भारतीयांची प्रतिज्ञा असली पाहिजे. जसं आपण म्हणतो नेहमी, आज आमचा भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर सर्व भारतीय मधली जनता आपण आपल्या भारताची प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश. तसं गांधीजींनी सांगितलं की करेंगे या मरेंगे ही आपली आता प्रतिज्ञा असली पाहिजे. काही झालं तरी हा निकराचा लढा ब्रिटिशांच्या विरोधात आपल्याला त्या ठिकाणी लढवायचा आहे आणि म्हणून या प्रतिज्ञेसाठी सर्व भारतीयांच्या वेळ प्रसंगी बलिदानाची तयारी सुद्धा असली पाहिजे. म्हणून गांधीजी म्हणाले होते की या प्रतिज्ञेसाठी बलिदानाची तयारी सुद्धा आपल्याला ठेवावी लागेल. कारण पहा मित्रांनो, या देशामध्ये अनेक लोकांचं जे बलिदान झालं त्या बलिदानाचंच आपण आज चित्रित पाहत आहोत. कारण देशातल्या अनेक थोर नेत्यांनी केलेलं बलिदान आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलेला त्याग, त्यांच्या त्यागाच्या आणि बलिदानाच्याच बळावर खऱ्या अर्थानं या आपल्या भारत मातेला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळाले. आणि म्हणून आपण सुद्धा या देशाचं, या भारत मातेचं काहीतरी देणं लागतो. एक सामाजिक उत्तरदायित्व आपल्यामध्ये सुद्धा आहे आणि म्हणून आपल्या मनामध्ये सुद्धा तीच विचारधारा असली पाहिजे की या समाजासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या कुटुंबासाठी आमची त्याग करण्याची आणि बलिदानाची वृत्ती असली पाहिजे. कारण गांधीजींनी सर्व भारतीयांना आव्हानच केलेलं होतं की करेंगे या मरेंगे ही प्रतिज्ञा जर आपण जोपासली, ही प्रतिज्ञा आपण जर केली तर या प्रतिज्ञेसाठी शेवटी आपल्याला बलिदानाची तयारी ठेवावी लागेल. आणि म्हणून ज्या वेळेस गांधीजींनी हा अत्यंत महत्त्वाचा मंत्र दिला आणि सर्व भारतीयांना आव्हान केलं की शेवटी या प्रतिज्ञेसाठी आपल्याला आपल्या बलिदानाची तयारी ठेवावी लागेल, त्यावेळेस गांधीजींच्या या शब्दांनी आमच्या भारत मातेमध्ये किंवा भारत देशामध्ये एक नवं चैतन्य निर्माण झालं. संपूर्ण भारतीयांच्या, स्त्री पुरुषांच्या मनामध्ये एक ऊर्जा शक्ती त्या ठिकाणी निर्माण झाली, नवं चैतन्य त्या ठिकाणी निर्माण झालं. आणि ज्या वेळेस पहा कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रेरणा, एक नवचैतन्य निर्माण होतं, त्यावेळेस ती व्यक्ती कोणतंही काम किंवा त्याला जे काम करायचंय ते काम अत्यंत जोशाने त्या ठिकाणी करायचं. तुम्ही आता 12वीला आहात, तुमच्यामध्ये सुद्धा चैतन्य, स्फूर्ती, ऊर्जा निर्माण झाली पाहिजे. जेवढी प्रेरणा, ऊर्जा, चैतन्य तुमच्या मनामध्ये निर्माण होईल तेवढ्याच जोशाने तुम्ही तुमचा अभ्यास त्या ठिकाणी करू शकता. म्हणून या माध्यमातून अहिंसेच्या मार्गाने गांधीजींचं हे आंदोलन शेवटी भारत छोडो आंदोलनामध्ये सुरू झालं आणि या पद्धतीनं हे आंदोलन सुरू झालं. या आंदोलनाने मोठ्या प्रमाणात जोर धरला. त्यावेळेस हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न ब्रिटिश सरकारने केला. म्हणजे भारतीयांनी आंदोलन सुरू केलं म्हणजे ब्रिटिश शांत थोडीच बसणार. ब्रिटिशांनी हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी म्हणजे 8 ऑगस्ट 1942ला हा ठराव त्या ठिकाणी मंजूर झाला, छोडो भारत ठराव मंजूर झाला. त्यावेळेस दुसऱ्याच दिवशी म्हणजे 9 ऑगस्ट हा दिवस उजडण्यापूर्वीच हे आंदोलन चिरडण्यासाठी इंग्रज सरकारने काय केलं तर भारतातले राष्ट्रीय सभेचे महत्त्वाचे नेते महात्मा गांधीजी असतील, मौलाना आझाद असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, या प्रमुख नेत्यांना 9 ऑगस्ट हा दिवस उजडण्या अगोदरच त्या ठिकाणी अटक. म्हणजे जे मुख्य नेते होते, ज्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू होतं त्यांना अटक केली आणि त्याबरोबर सभा घेणं, भाषणे करणं, मोर्चे करणं, निदर्शने करणं या सगळ्या गोष्टीवर इंग्रज सरकारने बंदी घातली. म्हणजे हे आंदोलन सुरू होण्याआधीच इंग्रज सरकारने ते दाबून टाकण्याचा, तो चिरडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली. कोणत्याही नेत्यांना सभा घेण्यासाठी किंवा भाषणे करण्यासाठी किंवा मोर्चे काढण्यासाठी, निदर्शने करण्यासाठी बंदी घातली आणि यातूनच राष्ट्रीय सभेच्या देशभरातील सर्व कार्यालय सुद्धा इंग्रज सरकारने ताब्यात घेतली.
म्हणजे ज्या उमेदीनं ज्या जोशानं हे आंदोलन सुरू झालेलं होतं, हे आंदोलन तेवढ्याच प्रयत्नाने चिरडण्यासाठी, दडपून टाकण्याचा प्रयत्न इंग्रज सरकारने या माध्यमातून केला आणि म्हणून हे आंदोलन काही प्रमाणात आंदोलनावरती दडपशाहीच्या ठिकाणी. म्हणून सन 1942 साली शेवटी या जन आंदोलनानं एक नवं वळण घेतलं. इंग्रज सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, परंतु 1942च्या शेवटच्या टप्प्यात ह्या जन आंदोलनाने काय केलं, वेगळं वळण घेतलं की जर आमच्यावरती काही गोष्टीसाठी बंदी येत असेल तर मग लोकांनी याला वेगळा पर्याय निवडला. या आंदोलनाचं नेतृत्व मग भूमिगत असलेल्या तरुणांकडे गेलं, भूमिगत असलेल्या तरुण समाजवादी कार्यकर्त्याकडे. म्हणजे काय भूमिगत व्हायचं म्हणजे काय, तर ब्रिटिशांच्या निदर्शनास न येता, ब्रिटिशांच्या समोर न जाता लपून छपून त्या ठिकाणी कार्य करणं हे आंदोलन झालं. मग असे जे काही भूमिगत होऊन काम करणारे समाजवादी कार्यकर्ते होते, या कार्यकर्त्यांकडे, कारण मुख्य कार्यकर्ते जे होते गांधीजी असतील, नेहरू असतील, वल्लभभाई पटेल असतील, हे तर तुरुंगात गेलेले होते, यांना तुरुंगात टाकले. मग हे आंदोलन नेमकं कोणी चालवायचं, या आंदोलनाला दिशा नेमकी कोणी द्यायची. मग यासाठी हे आंदोलन भूमिगत असलेल्या समाजवादी कार्यकर्त्यांकडे आलं. त्यामध्ये सुद्धा आपल्याला सांगता येईल जयप्रकाश नारायण असतील, डॉक्टर राम मनोहर लोहिया असतील, अच्युतराव पटवर्धन असतील किंवा अरुणा आसफ अली असतील, SM जोशी, नाग गोरे यासारखे नेते या भूमिगत समाजवादी कार्यकर्त्यामध्ये आघाडी झाले आणि या नेत्यांनी पुढील काळात हे आंदोलन चालवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. एवढंच नव्हे तर पुढे या आंदोलनामध्ये काही क्रांतिकारी गट सुद्धा स्थापन झाले. म्हणजे जरी अहिंसेच्या मार्गाने हे आंदोलन चालू असलं तरी यामध्ये काही क्रांतिकारी गट स्थापन झाले. देशामध्ये अनेक ठिकाणी क्रांतिकारी गटांची स्थापना झाली. उदाहरण आपल्याला सांगता येईल की आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्जत तालुक्यात सुद्धा भाई कोतवाल यांनी आझाद दस्ता नावाचा एक क्रांतिकारी गट कर्जतमध्ये स्थापन केलेला. आझाद दस्ता या कर्जतमधल्या क्रांतिकारी गटाने फार मोठा लढा त्या ठिकाणी दिलेला दिसतो. दुसरं अजून एक उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सांगितले, नागपूरमध्ये नागपूरच्या जनरल आवाडी यांची लाल सेना नावाची एक संघटना, क्रांतिकारी संघटना. तर मुंबईमध्ये काही क्रांतिकारी नेत्यांनी किंवा क्रांतिकारी गटाच्या लोकांनी काय केलं तर मुंबईमध्ये आझाद रेडिओ हे एक प्रक्षेपण केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं. आझाद रेडिओवरून प्रक्षेपण केलं जाऊ लागलं, वेगवेगळ्या प्रकारचे संदेश त्या रेडिओवरून त्या ठिकाणी केले. म्हणजे पहा की एकीकडे अहिंसाच्या मार्गाने हे आंदोलन चालू होतं, ते दडपण्याचा इंग्रज सरकारने प्रयत्न केला. म्हणून त्याला प्रतिकार करण्यासाठी काही क्रांतिकारी गटांनी म्हणजे आझाद दस्ता असेल, लाल सेना असेल किंवा आझाद रेडिओ असतील यासारख्या क्रांतिकारी गटाने हे आंदोलन पुढे नेण्याचं त्या ठिकाणी काम केलं. मग अशा या भारत छोडो आंदोलनाला ठिकठिकाणून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत गेला. मोठ्या मार्गाने हे वसाहतवादी विरुद्ध भारतीयांचा संघर्ष त्या ठिकाणी चालूच होता. त्यामध्ये एक महत्त्वाची घटना घडली, ते म्हणजे महाराष्ट्रात सातारा या ठिकाणी एक सरकार स्थापन केलं. ते सरकार म्हणजे प्रतिसरकार. ज्यावेळेस हे भारत छोडो आंदोलन सुरू होतं, त्या भारत छोडो आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांनी स्वतःचं एक सरकार स्थापन केलं. म्हणजे इथं ब्रिटिशांचं वर्चस्व होतं, ब्रिटिशांचं सरकार होतं. मग या ठिकाणी ब्रिटिशांचं सरकार असणार नाही, आमचं स्वतःचं सरकार असणार हे ब्रिटिशांना दाखवून देण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सातारा जिल्ह्यामध्ये 1942 साली आपलं स्वतःचं एक सरकार स्थापन केलं. त्या सरकारचं नाव आहे प्रतिसरकार. मग हे प्रतिसरकार स्थापन केलं आणि या प्रतिसरकारच्या माध्यमातून आपल्या अनेक सहकार्याच्या मदतीनं ब्रिटिश शासन संपुष्टात आणण्यासाठी, ब्रिटिशांची सत्ता संपुष्टात आणण्यासाठी आणि येथे जनतेचं सरकार स्थापन करण्यासाठी, भारतीय जनतेचं सरकार स्थापन करण्यासाठी त्यांनी आपल्या सरकारतर्फे म्हणजे या प्रतिसरकारतर्फे काय केलं तर त्या भागामध्ये कर गोळा करणं, त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था टिकवणं. म्हणजे ब्रिटिशांचा कायदा अंमलात आणायचा तर आपल्या जनतेसाठी आपला कायदा त्या ठिकाणी असला पाहिजे आणि तिथं सुव्यवस्था टिकवणं. त्याचबरोबर जे खटले भरवले जात होते भारतीय लोकांवरती, त्या खटल्याचा निकाल देणं
आणि गुन्हेगारांना शिक्षा करणं, हे सगळे अधिकार ब्रिटिशांकडे. आणि मग या अधिकारामध्ये ब्रिटिश आपल्या अधिकाराचा गैरफायदा घेत गुन्हेगारांना नको ती शिक्षा सुनावत होती. खटले चालवत असताना, खटल्याचा निकाल देत असताना त्या ठिकाणी मोठी दरी होती. ब्रिटिश गुन्हेगार असेल तर त्याला सौम्य शिक्षा आणि भारतीय गुन्हेगार असेल तर त्याला कडक कठोर शिक्षा दिली जाते. मग हे खटले न्यायालयात ते चालू. म्हणून काय केलं क्रांतिसिंह नाना पाटलांनी ब्रिटिशांना शिव देण्यासाठी आपल्या सहकार्याच्या मदतीनं प्रति सरकार स्थापन केलं आणि या सरकारच्या मदतीनं कर गोळा करणं, कायदा आणि सुव्यवस्था त्या ठिकाणी टिकवणं, खटल्यांचे निकाल देणं आणि गुन्हेगारांना शिक्षा करणं इत्यादी कामे या प्रति सरकारच्या माध्यमातून साताऱ्यामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील त्या ठिकाणी चालू होते. म्हणजे अशा पद्धतीनं हे भारत छोडो आंदोलन या मोठ्या प्रमाणात भारतामध्ये त्या ठिकाणी सुरू झालं आणि पर्यायी या ठिकाणी ब्रिटिशांना या आंदोलनामुळे काही होईना पण भारत सोडण्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागला, भारताला स्वातंत्र्य देण्याचा विचार त्या ठिकाणी करावा लागला. म्हणजे शेवटचा एक मुद्दा आपल्याला सांगता येईल की या शेवटच्या निकराच्या लढ्याने 1942च्या छोडो भारत आंदोलनामुळे नेमके ब्रिटिशांवरती आणि भारतामध्ये कोणते परिणाम झाले, हा शेवटचा मुद्दा आहे आपल्याला. मग या 1942च्या आंदोलनामुळे सगळ्यात महत्त्वाचा परिणाम झाला तो म्हणजे भारतातली ब्रिटिशांची जी सत्ता होती ती खिळखिळी झाली. म्हणजे जी एक हुकमी त्यांची जी सत्ता होती त्या सत्ता न राहता त्या ठिकाणी खिळखिळी झाली. म्हणजे त्यांचं वर्चस्व संपूर्ण भारतावरती त्या ठिकाणी राहिलं. दुसरी गोष्ट, दुसरा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम काय झाला तर छोडो भारत आंदोलनातून भारतीय जनतेच्या मनात किंवा भारतीय जनतेचा ब्रिटिशाविरुद्धचा जो विरोध होता तो प्रखर व्यक्त झाला. म्हणजे आतापर्यंतचा जर विचार केला तर अनेक भारतीय ब्रिटिशांना विरोध करत होते, परंतु ते लपून छपून करत होते, ब्रिटिशांसमोर जाण्याचं धाडस करत होते. परंतु या आंदोलनामुळे अनेक जनतेने या आंदोलनात भाग घेतला. उदाहरण सांगता येईल इथं क्रांतिसिंह नाना पाटलांनी सरळ सरळ काय केलं तर प्रति सरकार स्थापन केलं. इकडे आपण पाठीमागे जर गेलो तर सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सरकारची स्थापना केली. मग असे सरळ सरळ विरोध म्हणजे या आंदोलनातून भारतीय जनतेचा ब्रिटिशाविरुद्धचा जो विरोध होता तो प्रखर त्या ठिकाणी व्यक्त झाला. ब्रिटिश लोकांच्या विरोधातला आपला विरोध भारतीय जनता व्यक्त करू लागली. हा एक दुसरा महत्त्वाचा परिणाम त्या ठिकाणी झाला. त्यानंतर पुढचा परिणाम आपल्याला सांगताय की भारतात इंग्रजांच्या मनामध्ये एक गोष्ट निर्माण झाली की भारतातली आपली सत्ता आता टिकवता येणार. आपली भारतामध्ये जी सत्ता आहे ती सत्ता आता आपल्याला या ठिकाणी टिकवता येणार नाही याची जाणीव इंग्रज सरकारला झाली आणि त्याबरोबर आपल्या साम्राज्याचा आता शेवट होणार, आपल्या साम्राज्याचा शेवट आलेला आहे ही इंग्रज सरकारच्या डोळ्यापुढे त्या ठिकाणी दिसून आली. कारण आता इंग्रजांसमोर पर्यायच राहिला नाही, कारण भारतीय जनता एकवटलेली होती, एकजूट भारतीय जनतेमध्ये झालेली होती आणि ब्रिटिशांविरुद्धचा विरोध प्रत्येक जनता त्या ठिकाणी व्यक्त करत होती. आणि तो विरोध ब्रिटिशांना दिसू लागल्यामुळे ब्रिटिशांना सरळ सरळ दिसू लागलं की आपल्या सत्ता आता इथं टिकणार नाही. आणि म्हणून सन 1946 मध्ये मुंबईमधले जे नाविक होते या नाविक लोकांनी मोठ्या प्रमाणात ब्रिटिशांच्या विरोधात त्या ठिकाणी उठाव केला. म्हणजे या उठावाने भारतातील लोकांची एकजूट दिसून आली किंवा इंग्रजांच्या मनामध्ये जी भीती निर्माण झाली होती किंवा आपली सत्ता भारतामध्ये टिकवता येणार नाही हे जे इंग्रजांना वाटत होतं त्यामध्ये या नाविकांच्या आंदोलनाने किंवा उठावाने मोठ्या प्रमाणात भर घातली आणि त्यामुळं सरळ सरळ इंग्रजांच्या मनात आता भीती निर्माण झाली. हा एक महत्त्वाचा परिणाम झाला. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा एक परिणाम झाला तो म्हणजे या आंदोलनामुळे आणि ब्रिटिशांच्या धोरणामुळे काय झालं तर भारताची फाळणी झाली. हा सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आहे की भारतीय स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात असताना म्हणजे भारताला स्वातंत्र्य आता मिळणारच होतं, ब्रिटिशांना भारत सोडून जाण्याची वेळ आता आलेली होती. मग अशा परिस्थितीमध्ये एक संघ भारत आम्हाला मिळणार आहे ही भावना संपूर्ण भारतीय जनतेच्या मनात असताना म्हणजे स्वातंत्र्य जवळ आहे, दृष्टिक्षेपात आहे, आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार ही भावना लोकांच्या मनामध्ये असतानाच अचानक एक मुस्लिम लीगचे नेते होते बॅरिस्टर अहमद अली जिना हे मुस्लिम लीगचे नेते होते. मग बॅरिस्टर जिना
आणि त्यांची जी संघटना होती मुस्लिम लीग किंवा तो जो पक्ष होता, या पक्षाने स्वतंत्र राष्ट्राचा आग्रह धरला. मुस्लिमांसाठी स्वतंत्र राष्ट्र असलं पाहिजे हा आग्रह बॅरिस्टर जिना यांनी केला आणि तिथं त्यांनी पाकिस्तानची मागणी केली. त्यामुळे देशभर अनेक ठिकाणी धार्मिक दंगली सुरू झाल्या की आमचा स्वतंत्र राष्ट्र आम्हाला पाहिजे. यासाठी धार्मिक दंगली सुरू झाली आणि या धार्मिक दंगलीमुळे जनतेवर होत असलेल्या अन्याय अत्याचारामुळे शेवटी काय झालं, धार्मिक दंगलीचा आधार लोकांनी घेतल्यामुळे लोकांवर अन्याय होऊ लागले, निरापराध लोक त्या ठिकाणी मारले जाऊ लागले. म्हणून शेवटी भारताच्या फाळणीचा निर्णय घेण्यात आला आणि भारताच्या फाळणीचा निर्णय होऊन ज्यावेळेस भारताला 15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्याच दिवशी म्हणजे 19 ऑगस्ट 1947 मध्ये भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्रे निर्माण होऊन भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालेलं दिसून येतं. म्हणजे या ऑगस्ट 1947 ला काय परिणाम झाला भारत छोडो आंदोलनाचा, भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु भारताची फाळणी झाली आणि भारत पाकिस्तान अशी 2 स्वतंत्र राष्ट्रे त्या ठिकाणी अस्तित्वात आली. मग हा जो संघर्ष आहे, हा संघर्ष म्हणजे या पद्धतीने त्या ठिकाणी थांबला गेला. म्हणून एक गोष्ट आपल्याला निश्चित इथं सांगता येईल की आपला इतिहास नेमका काय सांगतो, कारण या सगळ्या गोष्टीला इतिहास साक्षी आहे. म्हणून आमचा इतिहास काय सांगतो की या संघर्षामध्ये म्हणजे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा लढण्याचा जो आदर्श आहे, हा आदर्श भारतीयांनी जगासमोर ठेवलेला आहे. ठीक आहे, इथं भारताची फाळणी झाली, भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्रे निर्माण झाली, परंतु एक सगळ्यात महत्त्वाचं की भरपूर दिवस ब्रिटिशांच्या पारतंत्र्यामध्ये आणि ब्रिटिशांच्या गुलामगिरीमध्ये असलेल्या भारताला त्या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं. मग हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भारतीय जनतेने फार मोठा लढा त्या ठिकाणी ब्रिटिशांबरोबर केलेला आहे, जागृती केली, लढा दिला. म्हणून इतिहास असं सांगतो की वसाहतवादाविरुद्ध लढण्याचा जो आदर्श भारतीयांनी निर्माण केला, तो आदर्श जगासमोर त्या ठिकाणी भारताने केला. कारण जगातले अनेक राष्ट्र पारतंत्र्यात होते, अनेक राष्ट्र इतर देशाच्या गुलामगिरीमध्ये होते. मग त्या राष्ट्रांनी सुद्धा काय केलं की आपलं पारतंत्र्य झुगारून दिलं, स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला. मग त्यातून पारतंत्र्यातून अनेक देशांनी स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा घेतली, ती भारताकडून त्या ठिकाणी घेतली. म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या ठिकाणी इतर पारतंत्र्यात असलेल्या राष्ट्रांनी सुद्धा आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मोठा लढा त्या ठिकाणी दिलेला दिसून येतो. म्हणजे हा आदर्श भारताने जगासमोर त्या ठिकाणी नेला. आणि मग पुढे 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचं संविधान अस्तित्वात, म्हणजे भारताची राज्यघटना अंमलात आली आणि या भारताच्या राज्यघटनेनुसार भारताचा राज्यकारभार त्या ठिकाणी सुरू झाला. त्या भारतीय राज्यघटनेचे किंवा भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांनी ती राज्यघटना किंवा ते संविधान निर्माण केलं आणि ते संविधान भारताला त्या ठिकाणी लागू झालं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय संविधानाचे किंवा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार त्या ठिकाणी असं. आणि यातूनच ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध लढताना भारतीय जनतेने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही ही जी मूल्य आहे, या मूल्याची निष्ठा बाळगून ब्रिटिशांच्या विरोधात मोठा संघर्ष केला. म्हणजे ब्रिटिशांशी संघर्ष करताना असताना भारतीय जनते, प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही या मूल्याबद्दल मोठी निष्ठा किंवा ही मूल्यनिष्ठा आपल्या उराशी बाळगून प्रत्येक भारतीय संघर्ष करत होता. म्हणून आपलं जे संविधान निर्माण झालं किंवा ज्या संविधान निर्माण केलं गेलं, त्या संविधानाचा मूळ पाया म्हणजे ही मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि लोकशाही. या मूल्यांच्या आधारावर भारताचं संविधान अस्तित्वात आहे आणि आजही ते त्याच मूल्यावर टिकून आहे. आजही तीच मूल्य भारतीय संविधानाची पाया मानला जातात. आणि म्हणूनच अशा प्रकारे वसाहतवादाविरुद्ध भारतीयांनी जो मोठा संघर्ष केला, तो संघर्षाचा परिणाम म्हणजे ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून, ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून भारतीय जनता मुक्त झाली आणि भारताला त्या ठिकाणी काय मिळालं, स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल की वसाहतवादाविरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष आहे, तो संघर्ष अशा पद्धतीने टप्प्याटप्प्याने भारतीयांनी त्या ठिकाणी लढवला.
त्यांनी तो संघर्ष केला आणि त्यातून आपल्या भारत मातेला मुक्त केलं, म्हणजे पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे त्या ठिकाणी आणलं आणि त्यामुळं भारताला स्वातंत्र्य मिळालं. एवढा मुद्दा आपण या घटकामध्ये पाहणार. मग हे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पुढच्या घटकामध्ये आपल्याला काय पाहिजे, तर ज्या वेगवेगळ्या वसाहती भारतामध्ये होत्या त्या वसाहतीचं म्हणजे पूर्ण नष्ट करण्यासाठी निर्वसाहतीकरण करून भारताचं एकीकरण करण्याचं काम भारतीय नेत्यांनी केलेलं आहे. मग हा जो निर्वसाहतीकरणचं एकीकरण हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आपण पुढील पाठामध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीनं वसाहतवाद विरुद्ध भारतीयांचा जो संघर्ष आहे हा घटक या ठिकाणी संपलेला आहे.